हॅलो, आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला शिकवणार आहे क्लास 6 चे चॅप्टर नंबर 15 ट्रायंगल अँड देअर प्रॉपर्टी. ठीक आहे. आपल्याला या व्हिडिओमध्ये बघायचं आहे ट्रायंगल म्हणजेच काय असते, ट्रायंगलचे किती टाईप पडतात, त्याच्या प्रॉपर्टी काय आहे. ठीक आहे, सर्व समजून घ्यायचं आहे. त्याच्या आधी बघा ट्रायंगल म्हणजे काय असते ते एक बघा. अ ट्रायंगल इज अ क्लोज फिगर मेड अप बाय जॉईंट 3 कोलिनियर पॉईंट बाय द लाईन सेगमेंट. म्हणजे नॉन कोलिनियर, कोलिनियर म्हणजेच एका लाईनमध्ये, पण इथं काय म्हटलेलं आहे नॉन कोलिनियर म्हणजे जे एका लाईनमध्ये नाही आहेत. सपोज हा एक इथं आहे, एक इथं आहे आणि एक इथं आहे. 3 कोलिनियर पॉईंट आहे आणि याला एक लाईन सेगमेंटनी जॉईन केलेलं आहे, त्यालाच काय म्हणतात ट्रायंगल. ठीक आहे. सपोज हे बघा आपल्याला इथं डायग्राम दाखवलेली आहे. तर टाईप ऑफ ट्रायंगल बेस ऑन साईड. आता किती साईड असतात ट्रायंगलला? 3 साईड असतात, 1 2 3. आणि किती अँगल असतात? 1 2 3 म्हणजे 3 कॉर्नर अँड 3 साईड. ठीक आहे. त्याच्याचनुसार त्याचे काय पडतात टाईप पडतात. बघा बघ बेसिस ऑन साईडवर कोणते कोणते टाईप असतात हे बघा. अ ट्रायंगल विथ ऑल 3 साईड इक्वल इज कॉल्ड क्वाड्रिलॅटरल अँगल. म्हणजे जे आहे सपोज बघा हा DEF हा ट्रायंगल दिलेला आहे. याचे सर्व साईड काय असतील इक्वल असतील. म्हणजे जर ही 5 सेंटीमीटर असेल तर ही पण 5 असेल आणि ही पण 5 असेल, तर ह्या अँगलला काय म्हणतात क्वाड्रिलॅटरल ट्रायंगल. ठीक आहे. हे बघा सेकंड बघा. अ ट्रायंगल विथ 2 इक्वल साईड इज कॉल्ड आयसोस्केल ट्रायंगल. ज्या अँगलमध्ये काय असतात 3 साईडपैकी 2 साईड इक्वल असतात. जर सपोज जर ही असेल 4 आणि ही असेल 4 आणि ही काय असेल 7, म्हणजेच काय आहे 3 साईडपैकी ज्या 2 साईड आहेत त्या इक्वल आहेत, त्याला काय म्हणतात आयसोस्केल ट्रायंगल. ठीक आहे. अ ट्रायंगल विथ नो 2 साईड इक्वल इज कॉल्ड स्केलेटन ट्रायंगल. म्हणजे असा ट्रायंगल की ज्यामध्ये कोणतीच साईड सेम नसतो, सर्व साईड काय असतात डिफरंट असतात. जसं ही सपोज बघा ही 5 सेंटीमीटर, ही 4 सेंटीमीटर आणि ही 9 सेंटीमीटर आहे. का एक पण सेम नाही, म्हणजे त्याला काय कोणता ट्रायंगल म्हणतात स्केलेटन ट्रायंगल. ठीक आहे. आता हे झाले साईडवरून अँगल. ठीक आहे, 3 साईडवरून. आता बघा टाईप अँगलवरून कोणते टाईप पडतात बघा. अ ट्रायंगल विथ ऑल 3 ॲक्यूट अँगल इज कॉल्ड ॲक्यूट अँगल ट्रायंगल. म्हणजेच जो ट्रायंगल असतो आपण त्यात ट्रायंगल असतो याचे जे सर्व अँगल असतात त्याची ॲडिशन काय असेल म्हणते ॲडिशन नाही, प्रत्येक अँगल कितीचा असेल 90पेक्षा कमी, म्हणजेच त्याला काय म्हणायचं ॲक्यूट अँगल. अ ट्रायंगल विथ 1 राईट अँगल इज राईट अँगल ट्रायंगल. हे बघा एका अँगलमध्ये काय असेल जर राईट अँगल ट्रायंगल असेल म्हणजेच 90 डिग्री असेल त्याला काय म्हणतात राईट अँगल ट्रायंगल. अ ट्रायंगल विथ 1 ऑप्टिस अँगल इज कॉल्ड ऑप्टिस अँगल ट्रायंगल. ऑप्टिस अँगल कशाला म्हणतात? ज्याच्यामध्ये काय असेल एक अँगल काय असो, एका ट्रायंगलमध्ये एक अँगल काय असेल 90पेक्षा मोठा असेल, त्याला कोणता अँगल म्हणतात ऑप्टिस अँगल. ठीक आहे. बघा प्रॅक्टिस सेट नंबर 30. आता एक एक्झाम्पल बघितले की अजून चांगल्या प्रकारे आपल्याला समजून येईल. काय दिलं आहे क्वेश्चन 1. ऑब्झर्व द फिगर बिलो अँड राईट द टाईप ऑफ ट्रायंगल बेस ऑन द अँगल. अँगलच्या बेसिसवर याचे टाईप लिहायचे आहेत. बघा फर्स्ट बघा PQR दिलेला आहे. बघा कोणता वाटते इथं हा असा कोण आहे, म्हणजे हा कितीचा अँगल असतो 90 डिग्रीचा. 90 डिग्रीचा अँगल असला म्हणजेच कोणता असतो तो अँगल आपला राईट अँगल ट्रायंगल. राईट अँगल ट्रायंगल. ठीक आहे. आता बघा इथं XYZ हा ट्रायंगल दिलेला आहे. याच्यामध्ये एक अँगल बघा की दिलेला आहे 125, म्हणजेच काय तो 90पेक्षा मोठा आहे. जेव्हा 90पेक्षा मोठा असतो तेव्हा कोणता अँगल असतो आपला ऑप्ट्यूस अँगल. ऑप्ट्यूस अँगल. आणि C बघा LMN. ठीक आहे. एक 70 दिलेला आहे, एक 48 दिलेला आहे, 62 दिलेला आहे. सर्व 90पेक्षा कमी आहेत, म्हणजेच कोणते अँगल येतील हे ॲक्यूट अँगल. LMN कोणता येईल ॲक्यूट अँगल. ठीक आहे. आता बघा क्वेश्चन नंबर 2 बघा. ऑब्झर्व द फिगर बिलो अँड राईट द टाईप ऑफ ट्रायंगल बेसिस ऑन द साईड. आता हे कशाचे बेसिस दिले होते अँगलच्या बेसिसवर दिले होते साईड, आणि हे साईडच्या बेसिसवर दिलेला आहे टाईप. ठीक आहे. बघा मग काही फर्स्ट बघा कोणता ABC काय दिलं आहे ऑल साईड काय दिलं आहे सेम दिलं आहे. बघा इथं पण 1 लाईन आहे, इथं पण 1 आहे, इथं पण 1 आहे. म्हणजे सेम साईन जर असेल तर काय असते एकच साईड असते. जर ही 4 असेल तर ही पण 4 आहे आणि ही पण 4 आहे.
ऑल साईड आर सेम, याला कोणता ट्रायंगल म्हणतो असतो आपण? इक्विलॅटरल ट्रायंगल. ऑल साईड आर इक्विलॅटरल ट्रायंगल. आता इथं बघा DEF हा ट्रायंगल बघा, इथं 1 लाईन आहे, इथं 2 लाईन आहे, इथं 3 लाईन आहे. एक पण साईड सेम आहे का? नाही. ऑल साईड आर डिफरंट, याला काय म्हणतात? स्केलेटन ट्रायंगल. स्केलेटन ट्रायंगल. हे बघा इथं दिलेलं आहे UVW, इथं 2 लाईन आणि इथं 2 लाईन, म्हणजे या दोन साईड काय आहेत? सेम आहेत, म्हणजे त्याला काय म्हणतात? कोणतं ट्रायंगल म्हणतात? आयसोस्केल ट्रायंगल. ठीक आहे. बघा क्वेश्चन नंबर 3 काय दिलेलं आहे? ॲज शोन इन फिगर, अविनाश इज स्टँडिंग नियर हिज हाऊस. ही कॅन चूज फ्रॉम 2 रोड टू गो टू स्कूल. विच वे इज शॉर्टर? एक्सप्लेन वाय. हे बघा हा एक मुलगा आहे अविनाश नावाचा, तो त्याच्या हे त्याचं हाऊस आहे, होम आहे. ठीक आहे. याच्याजवळ तो आहे, त्याला पण स्कूलमध्ये जायचं आहे, हे त्याचं स्कूल आहे. त्याला स्कूलमध्ये जायला 2 रस्ते आहेत म्हणतात. एक A to C आहे आणि एक कसा असू शकतो? A to B असेल आधी आणि एक B to C असेल. तर त्याला कोणता जो रस्ता आहे किंवा रोड आहे तो शॉर्टर पडेल जायसाठी, हे आपल्याला फाइंड करायचं आहे. आणि का बरं? ठीक आहे. आता त्याच्या अगोदर बघा आपल्याला एक हे दिलेलं आहे, द सम ऑफ लेंथ ऑफ एनी 2 साइड ऑफ ट्रायंगल इज ऑलवेज ग्रेटर दॅन द लेंथ ऑफ थर्ड साइड. म्हणजे जे ट्रायंगलच्या 2 बाजूची सम असते ती तिसऱ्या साईडपेक्षा काय असायला पाहिजे? नेहमीच मोठी यायला पाहिजे. ठीक आहे. बघा क्वेश्चन नंबर 3 काय? इन एनी ट्रायंगल द सम ऑफ लेंथ ऑफ एनी 2 साइड ऑफ ट्रायंगल इज ऑलवेज ग्रेटर दॅन द थर्ड साइड. ठीक आहे. म्हणजेच काय म्हणते, ही जी एक साईड आहे, सपोज AC काय आहे? AC काय असेल? हे AB आणि BC पेक्षा लहान असेल, म्हणजे या दोघांच्या समपेक्षा. हे बघा एक रोड त्याला हा आहे डायरेक्ट AC सरळ जाऊ शकतो असं स्कूलमध्ये, आणि एक काय आहे AB प्लस BC करावं लागेल. म्हणजेच काय? AB प्लस BC. म्हणजे कोणता लॉंगेस्ट असेल? AB आणि BC. म्हणजेच काय? AB प्लस BC. म्हणजेच हेन्स द शॉर्टेस्ट वे टू रीच स्कूल इज AC. म्हणजे त्याला सर्वात कमी वेळ लागणारा रस्ता कोणता आहे? AC. ठीक आहे. बघा क्वेश्चन नंबर 4 काय दिलेलं आहे? द लेंथ ऑफ द साइड ऑफ सम ट्रायंगल आर गिवन बिलो. से व्हॉट टाईप ऑफ ट्रायंगल आर. आपल्याला काय दिलेलं आहे? काही ट्रायंगलचे साईड दिलेले आहेत आणि त्याच्यावर आपल्याला ठरवायचं आहे की ट्रायंगल कोणत्या टाईपचा असेल. ठीक आहे. बघा सपोज फर्स्टवालं बघा 3 सेंटीमीटर, 4 सेंटीमीटर, 5 सेंटीमीटर. सर्व साईड काय डिफरंट दिलेले आहेत. म्हणजेच काय कन्क्लुजन? ऑल साईड आर डिफरंट. म्हणजेच कोणता टाईप येते हा? देअरफॉर इट इज कोणता ट्रायंगल इन? इट इज अ स्केलेटन ट्रायंगल इन. ठीक आहे. तर सेकंड बघा 3.4, 3.4, 5 सेंटीमीटर. 2 साइड आर इक्वल अँड 1 इज डिफरंट. म्हणजेच काय येईल? कन्क्लुजन 2 साइड आर सेम. 2 साइड आर सेम ऑर किंवा इक्वल. हेन्स काय येईल? इट इज कोणता असतो ट्रायंगल? इट इज अ आयसोस्केल ट्रायंगल. थर्ड बघा 4.3 सेंटीमीटर, 4.3 सेंटीमीटर, 4.3 सेंटीमीटर. ऑल साइड आर सेम. म्हणजेच कोणता ट्रायंगल इन हा? इक्विलॅटरल ट्रायंगल. ऑल साइड आर इक्वल. हेन्स काय इन? इट इज अ इक्विलॅटरल ट्रायंगल. ठीक आहे. 4 नंबर बघा 3.7, 3.4 आणि 4 सेंटीमीटर. ऑल साइड आर डिफरंट. म्हणजेच कोणता येईल हा ट्रायंगल? स्केलेटन ट्रायंगल. ऑल साइड आर डिफरंट. इट इज कोणता येईल? हेन्स इट इज स्केलेटन ट्रायंगल. ठीक आहे. बघा क्वेश्चन नंबर 5 काय दिलेलं आहे? द लेंथ ऑफ द 3 सेगमेंट आर गिवन
for a constructing a triangle. Say whether a triangle with the side can be drawn. Give the reason for your answer. आपल्याला काय दिलेलं आहे, प्रत्येक एक्झाम्पलमध्ये 3 साईड दिलेले आहेत आणि आपल्याला सांगायचं आहे की आपण याच्यावरून ट्रायंगल ड्रॉ करू शकतो किंवा नाही करू शकत. ठीक आहे, बघा कसं सॉल्व करायचा हा क्वेश्चन. हे बघा 3 साईड दिलेले आहे, 17 सेंटीमीटर, 7 सेंटीमीटर, 8 सेंटीमीटर. म्हणजे सर्वात आधी काय घ्यायचं, लॉंगेस्ट लेंथ कोणती आहे, 77, 8 कोणती आहे, 70. लेंथ ऑफ लॉंगेस्ट साईड कोणती आहे, 17 सेंटीमीटर. तर सम ऑफ लेंथ ऑफ अदर 2 साईड, ज्या उरलेल्या बाकी उरलेल्या 2 साईड आहेत त्यांची काय करायची, सम. म्हणजे 7 + 8 काय येईल, 15 सेंटीमीटर. म्हणजेच काय येईल, कोणती मोठी येते, 15 सेंटीमीटर इज लेस दॅन कशापेक्षा लहान आहे, 17 सेंटीमीटरपेक्षा आहे. म्हणजेच कोणती येईल, बाय द प्रॉपर्टी ऑफ द length of the side of triangle cannot be draw. करू शकतो का, नाही. कारण काय असते, आता थर्ड एक्झाम्पल नंबर 3 मध्ये बघितलं, जी थर्ड साईड असते ती काय असेल, त्या दोघांच्या समपेक्षा लहान असायला पाहिजे, म्हणजे ही मोठी असायला पाहिजे, तर आपण अँगल ड्रॉ करू शकतो. ठीक आहे, बघा सेकंड नंबर 7 सेंटीमीटर, 24 सेंटीमीटर, 25 सेंटीमीटर. बघा लेंथ ऑफ लॉंगेस्ट साईड कोणती आहे, 25 सेंटीमीटर. आणि सम ऑफ लेंथ ऑफ अदर 2 साईड म्हणजेच 24 सेंटीमीटर प्लस 7 सेंटीमीटर. काय येईल मग हे, 24 + 7 31 सेंटीमीटर. बघा आता कोणती मोठी येते, फ्रॉम इक्वेशन 1 and 2 काय येईल बघ, 25 इज लेस दॅन 31. म्हणजेच काय, बाय द प्रॉपर्टी ऑफ द लेंथ ऑफ द साइड ऑफ ट्रायंगल दिस ट्रायंगल कॅन बी ड्रॉ. ट्रायंगल काढू शकतो आपण, ट्रायंगल कॅन बी ड्रॉ. ठीक आहे, बघा थर्ड नंबर काय, 9 सेंटीमीटर, 6 सेंटीमीटर, 16 सेंटीमीटर. लेंथ ऑफ लॉंगेस्ट साईड कोणती येईल, 16 सेंटीमीटर. सम ऑफ अदर 2 साईड 9 + 6 काय येईल, 9 + 6 15 सेंटीमीटर. काय येईल मग, 16 ग्रेटर येईल 15 पेक्षा. म्हणजेच आपण ड्रॉ करू शकतो का, ट्रायंगल कॅन नॉट बी ड्रॉ. बघा लेंथ ऑफ लॉंगेस्ट साईड कोणती येईल, 16.4 सेंटीमीटर. आणि सम ऑफ लेंथ ऑफ अदर 2 साईड म्हणजेच 8.4 + 4.9. याचा आन्सर काय येईल, 13.3 सेंटीमीटर. ठीक आहे, मग कोणती येते लॉंगेस्ट, 16.4 इज ग्रेटर दॅन 13.3. ॲडजस्ट करू शकू का आपण अँगल ड्रॉ, नो. म्हणजेच अँगल बाय द प्रॉपर्टी ऑफ ट्रायंगल साइड ऑफ ट्रायंगल this triangle cannot be drawn. ठीक है.